प्रहारचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांच्या आंदोलनाचा आज चौथा दिवस असून या आंदोलनाच्या समर्थनार्थ चांदूर बाजार तालुक्यातील व्यापारी वर्गाकडून स्वयंपूर्ण सकाळी 7 ते 2 या वेळेत आपले प्रतिष्ठान बंद ठेवून शेतकऱ्यांसाठी सुरू असलेल्या या आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शविला आहे। यावेळी मोठ्या संख्येने शेतकऱ्यांची अडचण होऊ नये म्हणून कृषी दुकाने मात्र सुरू ठेवण्यात आली आहे। तारखेपासून उपोषणाला बसले आहे। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी, दिव्यांगांसाठी, मजुरांसाठी, शेतमजुरांसाठी या सर्वांसाठी बच्चूभाऊ 8 तारखेपासून उपोषणाला बसलेले आहे। बच्चूभाऊंच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे। बच्चूभाऊंना बीपीचा प्रॉब्लेम आहे आणि इतरही प्रॉब्लेम बच्चूभाऊंना त्रास खूप होत आहे। या सर्व गोष्टीचा आपल्या शेतकऱ्यांचा दैवत, आमच्या प्रहार कार्यकर्त्यांचंच दैवत म्हणून बच्चूभाऊ कडू आज उपोषणाला बसले आहे आणि त्यांना त्रास होत आहे। त्या गोष्टीचा तिरस्कार आणि शासनाचा धिक्कार म्हणून या गोष्टीमुळं आम्ही आज चांदूर बाजार बंदची हाक दिली। सर्व मी प्रहारचा एक कार्यकर्ता पण माझी पंचायत समिती सदस्य या भावनेने या सर्व व्यापाऱ्यांचं आणि चांदूर बाजारवासियांचं मी मनपूर्वक अभिनंदन करत आहे। या सर्वांनी आमच्या हाकेला आवाज देऊन सर्वांनी आज स्वयंस्फूर्तीनं मार्केट बंद ठेवलं। या सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि या शासनाचा धिक्कार म्हणून आम्ही हे सर्व आज चांदूर बाजार बंद ठेवत आहे। बादल डकरे, विदर्भ न्यूज, चांदूर बाजार।